पण आताच्या क्षणाची खूप मोठी बातमी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान खानशी संवाद साधला आहे। गोळीबारानंतर सलमान सोबत त्यांनी फोनवरून चर्चा देखील केली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिने अभिनेता सलमान खान यांच्याशी फोनवरून चर्चा केली आणि सुरक्षेसंदर्भात त्याला दिलासा दिलेला आहे। सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झालेला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांशी देखील चर्चा करून सलमान खान यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची सूचना केलेली आहे। खूप मोठी बातमी आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान खानशी फोनवरून संवाद साधलेला आहे आणि त्याला सुरक्षेसंदर्भात दिलासा देखील झालेला आहे। एवढंच नाही तर मुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांशी देखील चर्चा केलेली आहे आणि सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्याची सूचनाही केली आहे। गोळीबाराच्या घटनेनंतर खुद्द मुख्यमंत्र्यांनी सलमानशी संवाद साधलेला आहे, फोनवरून संवाद साधला आणि त्याला एक प्रकारे दिलासा दिलेला आहे। सुरक्षेसंदर्भात हा दिलासा आहे। इतकंच नाही तर मुंबई पोलीस आयुक्तांशी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला आणि सुरक्षेसंदर्भात काही सूचना देखील केलेल्या आहेत। आपण अधिक माहिती घेऊया। आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे आपल्या सोबत आहेत। रुपाली, आपण बघतोय की खूप गंभीर घटना आहे। एकीकडे लोकसभेसाठी प्रचार सुरू आहे, एकीकडे धामधूम सुरू आहे आणि दुसरीकडे मुंबईत ते पण सलमान खानच्या घरासमोर गोळीबार होतोय। काय अपडेट समोर आलेली आहे? पोलीस चौकशीत काय धागेदोरे मिळतायत का? या गोळीबारानंतर आता सलमान सोबत मुख्यमंत्र्यांनी देखील फोनवरून चर्चा केलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी देखील या घटनेची गंभीर दखल घेतलेली आहे। पोलीस आयुक्तांशी देखील चर्चा केलेली आहे। सुरक्षेसंदर्भात काही मुख्यमंत्र्यांनी सूचना केलेल्या आहेत। सलमानला देखील एक फोन करून एक दिलासा दिलेला आहे। सुरक्षेसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी सलमान खानच्या घरासमोर हा गोळीबार झाला, त्यानंतर आता मुंबई पोलिसांनी सगळ्या घटनेचीच गंभीर दखल घेतलेली आहे। आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे आपल्यासोबत आहेत। रुपाली, आपण बघतो की खुद्द मुख्यमंत्र्यांनी देखील या घटनेची गंभीर दखल घेतलेली आहे। सलमानशी संवाद साधला आहे, पोलीस आयुक्तांना सूचना केलेल्या आहेत। काय अपडेट समोर येत आहेत? काय धागेदोरे मिळत आहेत का? अभिनेता सलमान खान याचं फक्त मुंबई महाराष्ट्र नाही तर देशभरामध्ये जगभरामध्ये त्याचा मोठा चाहता वर्ग आहे। सलमान खानला याच्या पूर्वी सुद्धा खरं तर धमकीचे अनेक फोन आले होते। त्याच्यानंतर मुंबई पोलिसांनी आणि एकूणच राज्य सरकारने सलमान खानच्या सुरक्षेमध्ये वाढ केलेली होती। मात्र त्याच्यानंतर आज झालेली घटना एक मोठी धक्कादायक घटना मानली जात आहे आणि त्याच्यामुळे स्वतः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान खान यांना फोन केला होता आणि एकूणच या संपूर्ण घटनेच्या संदर्भात त्यांनी आढावा घेतला। सलमान खान याला दिलासा देण्याचा प्रयत्न होतोय तो शिंदे यांनी केल्याचं पाहायला मिळत आहे। एवढंच नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः पोलीस आयुक्तांशी देखील चर्चा केली आणि